आणि ही विस्तृत मुलाखत आज सकाळी 9 वाजता आपण पाहणार आहोत फक्त एबीपी माझावर। आणि यानंतर पुढच्याही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेऊयात। मुंबई आणि मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघालंय। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीमधून सत्ताधाऱ्यांवरती अशा पद्धतीने कडाडून अशी टीका करण्यात आलेली आहे। ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत झालेली आहे आणि या मुलाखतीमधून सत्ताधाऱ्यांवरती अशा पद्धतीने कडाडून अशी टीका करण्यात आलेली आहे। त्याने महाराष्ट्राचं डेथ वॉरंट काढलेलं नाही एक मिनिट, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे। मी एकदा ना एकच गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरत आहेत, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं सगळं व्यवस्थित छान। तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो? हो, निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी। बरोबर आहे। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय आहेत ते। आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा। आणि ठाकरे बंधूंची ही विस्तृत मुलाखत आज सकाळी 10 वाजता आपण पाहणार आहोत। पुढची बातमी पाहूयात। ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशामध्ये वाहतुकीचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यामधून मुंबईच्या दिशेने